सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धुलिवंदनच्या दिवशी एका रिक्षा चालकानं एका कारमधील कुटुंबाशी केलेलं गैरवर्तन, शिवीगाळ आणि मारहाण यानंतर 2 दिवसापूर्वी सिग्नल बग म्हणल्याचा राग आल्यानं गंजमळ येथे एका दुचाकी चालकानं महिलेचा केलेला विनयभंग या घटनांनी नागरिकांमध्ये रोष असतानाच आता तिसरा गैरप्रकार समोर आलेला आहे. नाशिकमध्ये एका रिक्षा चालकानं अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शाळा सुटल्यानंतर अल्पवयीन मुलगी घरी जात असताना रिक्षातून आलेल्या दोघांनी तिची वाट अडवली, कागदावर मोबाईल नंबर लिहित तिच्याकडे कागद फेकला, तसेच स्वतःकडील मोबाईलमध्ये तिचे फोटो देखील काढून घेतले. मोबाईल नंबर दिल्यानंतर फोन करण्यासाठी अल्पवयीन मुलीला दम देखील देण्यात आला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. मोबाईल फोनद्वारे संशयितांचा माग काढण्यात आलेला असून या कारवाईत मुस्तफा शेख आणि अरबाज पठाण या दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांकडून मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे, तसेच गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षाचा देखील शोध सुरू आहे. दरम्यान या सर्व संदर्भात भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी नाशिक न्यूजशी बोलताना सविस्तर माहिती दिली. 24 मार्च 2025ला दुपारी 12:30च्या दरम्यान घडलेली घटना आहे. दुपारी 12:30 वाजता बिटको हायस्कूल या ठिकाणाहून नेहरू गार्डनकडे एक अल्पवयीन मुलगी जात असताना रिक्षामधून 2 इसमांनी येऊन त्यातील एका इसमाने त्या मुलीकडे कागदावर एक मोबाईल नंबर लिहून दिला आणि दुसऱ्या मुलाने ऑटोमधून तिचे फोटो काढले. त्या मोबाईल नंबरवर त्याने नंबर देऊन त्या मुलीला सांगितलं, दम दिला, या नंबर मला फोन कर. त्या मुलीने पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. त्या मुलाने दिलेला मोबाईल नंबर त्याच घटनास्थळी आम्ही आमच्या DB पथकाने जाऊन चौकशी केली. मोबाईल नंबरवरून आरोपीचा शोध घेतला. दोन्ही आरोपी याच्यामध्ये अटक करण्यात आलेले आहेत. ज्या मोबाईलने फोटो काढला तो मोबाईलसुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि जी ऑटो गुन्ह्यामध्ये साधन म्हणून वापरली गेली तिचा शोध घेऊन आम्ही ती सीज करत आहोत. सध्या तपास चालू आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.